राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपण स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपल्यापाशी महिंद्राची 127 गाडी अवेलेबल आहे मित्रांनो. वेंट वाईज आपण बघायला गेलो मित्रांनो तर AX7 लक्झरी होऊन जाते मित्रांनो, डिझेल मॅन्युअलमध्ये. आज मित्रांनो आपण करणार आहे डिटेल रिव्ह्यू करा, ज्यामध्ये एक्सट्रीम प्राइस, मिनिमम डाऊन पेमेंट, फीचर्स सगळं काही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो. सगळ्यात पहिले आपण बोलूया मित्रांनो आपल्या गाडीच्या प्राइसिंग बद्दल. तर 127 AX7 L जे मॉडेल मित्रांनो, या मॉडेलची एक्सट्रीम प्राइस आपल्याला गाद्रे महिंद्रा वाशिममध्ये जात आहे मित्रांनो 23,29,000 रुपये मित्रांनो. आणि याची जे मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे ते तुम्ही मित्रांनो 3 ते 4 लाख पर्यंत पण करू शकता. बाकी मित्रांनो तुमच्या सिव्हिलवरती बी डिपेंड आहे. आणि अजून माहितीसाठी मित्रांनो तुम्ही शोरूमला कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या इंजिन वगैरेबद्दल. चला एकदा हिच्या इंजिन मेल एकदा ओपन करूया मित्रांनो. आणि हा जो व्हेरियंट वगैरे आहे हा आपल्या टॉप ऑफ द लाईन टाईपच आपली मिळून जाईल. यामध्ये तुम्हाला सगळे फीचर्स वगैरे जातील. फक्त 4x4 वगैरे जे आहे किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन याच्यावरच्या व्हेरियंटमध्ये मिळून जाईल तुम्हाला. बाकी इथून आपण याला डायरेक्ट बोनेटला ओपन करू शकतो मित्रांनो. आणि बोनेटमध्ये याच्या तुम्हाला हायड्रिक्स वगैरे दिलेलं आहे. इंजिनचं आपण बघायला मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला इंजन टाईप MF-CIDI 2.2 लिटरचं इंजन दिलं मित्रांनो. आपल्याला 2184 सीसी मध्ये 4 सिलेंडर इंजन, जे की आपल्या पॉवर कॉन दिले मित्रांनो आपल्याला 182.37 bhp. टॉर्क काढते मित्रांनो 420 न्यूटन संघ. अजून तिथे थोडं टॉर्क दिला असतं मित्रांनो, इथे फॉर्च्युनर संघ कम्प्लीट केला असतं इथं टॉर्क वाईज. जे कव्हर करत आहे ती इथे दिलेली मित्रांनो 4 सिलेंडर इंजिन वगैरे येऊन जाईल आपल्याला. इंजिन वाल्या तुम्ही चेक वगैरे करू शकता. वॉशिंग मशीनचं पाणी करायचं तुम्ही तुम्ही टाकू शकता मित्रांनो. आणि बॅटरी करायची आणि फ्यूज करायची या बाजूला दिले मित्रांनो. बाकी प्रॉपर याच्यानी इन्स्ट्रुक्शन तसं मिळून जाईल मित्रांनो. आणि हॅड्रेस याच्यात दिलेले नाहीत मित्रांनो, नॉर्मलच्या डंडी टाईप दिलेली आहे. हॅड्रेस वगैरे याच्यात दिले असेल तर खूप चांगलं झालं असतं मित्रांनो. बाकी चला एकदा याचा इंजिन बेल एकदा करूया क्लोज वगैरे तसं मित्रांनो, कारण सेफ्टी पण तशी गाडीमध्ये मिळून जाते आपल्याला. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या टर्निंग रेडियस वगैरेबद्दल मित्रांनो. तर आपल्या गाडीचा टोटल जो टर्निंग रेडियस वगैरे मित्रांनो तर तो आपल्याला 5.7 मीटरमध्ये मिळून जाईल मित्रांनो. आणि याचं जे डिझेल टँक कॅपॅसिटी वगैरे आहे ती तुम्हाला 60 लिटरमध्ये मिळून जाते मित्रांनो. ओव्हरऑल आपण बघायला मायलेज वगैरेबद्दल तर 18, 19, 20 बाकी आपल्या चालवून डिपेंड आहे मित्रांनो. आणि आता बोलू आपल्या गाडीच्या डायमेन्शन वगैरेबद्दल मित्रांनो, म्हणजेच की आपल्या गाडीची टोटल लांबी, रुंदी, उंची वगैरेबद्दल. तर आपल्या गाडीची टोटल मित्रांनो जी लांबी वगैरे आहे ही आपल्याला 4 मीटरपेक्षा पण मोठी आहे मित्रांनो. म्हणजेच की 4695 mm मध्ये टोटल लांबी आहे मित्रांनो. रुंदी वगैरे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो 1890 mm मध्ये. आणि गाडीची उंची वगैरे आपल्याला 1755 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. तर ही गोष्ट आपल्या गाडीच्या व्हीलबेस वगैरेबद्दल मित्रांनो, तर ते आपल्याला 2750 mm मध्ये मिळून जाईल. आणि गाडीचं जे ग्राउंड वगैरे मित्रांनो तर तो आपल्याला 200 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. बाकी 240 लिटरमध्ये मित्रांनो बूट वगैरे आपल्याला मिळून जाईल. बाकी गाडी मित्रांनो 7 सीटरमध्ये दिलेली आहे. आपण जे हिच्या मागचं सीट आपण जर फोल्ड केला तर आपल्याला बुटस्पेस चांगलं मिळून जाते मित्रांनो. पण 7 सीटरच्या हिसाबाने आपल्याला 240 बुटस्पेस येऊन जाते मित्रांनो. ती मित्रांनो हिचं ओव्हरऑल लुक बघता समोरून आपल्या या प्रकारे होऊन जाते मित्रांनो. जी जुनीवाली मित्रांनो 127 होती तिचं पण लुक चांगलं होतं, 5 होतं चांगलं होतंच. हिचं पण अजून चांगलं केलं कंपनीनं मित्रांनो. बाकी सेंटरमध्ये आपण बघायला गेलो मित्रांनो तर इथं तुम्हाला जे आपलं महिंद्राचं लोगो वगैरे ते आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला खाली जो कॅमेरा वगैरे मित्रांनो आपल्या फ्रंटमध्ये येऊन जाते मित्रांनो, बघू शकता तुम्ही. कारण की गाडीमध्ये आपल्याला 360 कॅमेराचं फीचर वगैरे दिलेलं आहे. तर फ्रंटमध्ये कॅमेरा वगैरे आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. बाकी या प्रकारची ग्रिल वगैरे येऊन जाईल. खाली तुम्ही नंबर प्लेट वगैरे तशी लावू शकता. टोचिंग जागा आपल्या बाजूला दिलेली आहे. बाकी आता बोलू आपल्या याच्या हेडलाईट वगैरेबद्दल. तर या मी तुम्हाला पूर्ण असं DRS वगैरे दिलेलं आहे मित्रांनो. लुक वगैरे चांगला आहे. आणि हेडलाईट वगैरे बघाल मित्रांनो आपल्या याच्यातनी प्रोजेक्ट वगैरे 2 दिला आपल्याला. एक आपल्या लो बीमसाठी मित्रांनो, एक आपल्याला हाय बीमसाठी दिलेला आहे. इंडिकेटर बघाल मित्रांनो तुम्हाला याच्यातनी LED मध्ये दिलेले मित्रांनो. याच्या टॉप ऑफ द लाईन व्हेरियंटमध्ये असतं मित्रांनो हेडलाईट सेटअप याच प्रकारचा आपल्याला येऊन जाते मित्रांनो. थ्रो वाईज चांगलं आहे फक्त याच्यावाला. बाकी मित्रांनो खाली तुम्ही फॉगलाईट करून जातो मित्रांनो नवीन डिझाईनमध्ये. हे पण आपल्या LED मध्येच येऊन जातात मित्रांनो. टायर्स वगैरेबद्दल आपण बघायला मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला सीएट कंपनीचे टायर वगैरे दिले आहेत मित्रांनो. टायर साईज 235 55 R19 इंचचा टायर वगैरे दिलेला आहे. जो की मित्रांनो तुम्हाला आपला सीएटचा टायर घेऊन जाते. समोर आपल्याला याच्यातनी डिस्प्ले करून जाते मित्रांनो. पाठीमागं पण डिस्प्ले याच्यात दिलेला आहे. डायमंड कट अलॉय वगैरे आहे मित्रांनो याच्यातनी. आणि गाडी सांगा मित्रांनो खूप चांगलं असं वाटत आहे मित्रांनो. अलॉय व्हील वगैरे आहे, स्टाईल वगैरे आपण बघायला गेलो तर मित्रांनो मिररवरती तुम्हाला इथे इंडिकेटर येऊन जातील, कॅमेरा वगैरे आपले येऊन जाईल मित्रांनो. फ्लश जो टाईप याच्यातनी हँड वगैरे तशी दिलेली आहेत मित्रांनो तुम्हाला. बाकी मित्रांनो आता मुलं आपल्या गाडीच्या सगळ्यात पहिले पॉवर विंडो कंट्रोल वगैरेबद्दल, डोर्स वगैरेबद्दल. तर मित्रांनो हिची सीट कंट्रोल इथं तुम्हाला दिलेले नाहीत, तसे सगळे कंट्रोल तसे इथं दिले मित्रांनो. हिच्यातनी मेमरी जे सीटचं फीचर वगैरे ते तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. पॉवर विंडोचे फीचर वगैरे आपल्या इथं दिले मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला वन टच वगैरे आलं, चायलो सिस्टीम, मिरर कंट्रोल वगैरे मित्रांनो, राईट लेफ्टचे. बाकी लॉक अनलॉक वगैरे आपण इथून बघू शकतो याला. बाकी सॉफ्ट टच वगैरे नॉर्मल आहे मित्रांनो. बाकी खाली मित्रांनो तुम्हाला ज्यांनी बॉटल ठेवण्याची जागा तशी दिलेली आहे. इथं तुम्ही ठेवू शकता बॉटल वगैरे, स्पीकर, टूट वगैरे दिलेले आहेत मित्रांनो. आणि हार्बन कार्बनची ज्यांनी जे स्पीकर सिस्टम वगैरे ती दिलेली मित्रांनो. बाकी
आता बोलूया मित्रांनो आपल्या गाडीच्या इंटेरियर वगैरेबद्दल मित्रांनो सध्या बसलेलो गाडीमध्ये मी. चला आपण एकदा गाडीला करू स्टार्ट वगैरे. या प्रकारे मित्रांनो आपल्या गाडीचा जो डिजिटल क्लस्टर वगैरे मित्रांनो ते आपल्याला मिळून जाईल. सध्या आपल्या गाडीमध्ये जो टायरमध्ये जी हवा वगैरे मित्रांनो ती सध्या कमी आहे, तर त्यामध्ये दाखवत आहे, सांगत आहे की बा टायरमध्ये हवा कमी आहे म्हणून. बाकी मित्रांनो आता तुम्हाला सांगतो डिजिटल क्लस्टरची इन्फॉर्मेशन करा मित्रांनो. सगळ्यात पहिले तुम्हाला या बाजूला आपलं जे स्पीड आहे ते माहिती दिसेल मित्रांनो. जर तुम्हाला डिझेलची इन्फॉर्मेशन येऊन जाईल मित्रांनो. आणि सध्या गाडीमध्ये तुम्हाला झिप झॅप झूम जे मोड वगैरे असतात ते पण दिलेले तसे. बाकी टायर तुम्ही बघू शकता मित्रांनो, टायर डायरेक्शन वगैरे कोणत्या साईड आपल्या गाडीचा टायर वगैरे टर्न वगैरे केलेला आहे म्हणून. पूर्ण जर मी याला टर्न केला तर इथं दाखवून दिलं मित्रांनो. बाकी सरळ जर मी केला तर सरळ पण इथे दाखवून देते मित्रांनो. बाकी मित्रांनो अजून आपण बघायला साईडला तर इथं तुम्हाला गिअर वगैरे इथं तुम्हाला दिसणार मित्रांनो. इन्फॉर्मेशन वगैरे आरपीएम वगैरे आपण या बाजूला येऊन जातील. या बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला इथं जे टेम्परेचर गाडीचं ते ओव्हरऑल तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. टोटल गाडीवरती किती किलोमीटर चाललेली, कारण की ही सध्या डेमो कार आहे मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला सेंटरमध्ये तुम्हाला महिंद्राचं लोगो येऊन जाते मित्रांनो. इथं तुम्हाला क्रूज कंट्रोल वगैरे, लेन असिस्ट, मेनू वगैरे यासारखे फीचर्स या बाजूला दिले मित्रांनो. मेनूमध्ये आपण जर गेलो मित्रांनो तर तुम्हाला करंट ट्रिप, डिस्टन्स, टाईम, ॲव्हरेज, फ्युल वगैरे यासारखी इन्फॉर्मेशन मिळून जाईल मित्रांनो. आणि त्याच्याखाली अजून जर बघायला गेलो आपण ट्रिप ए, ट्रिप बी वगैरे यासारखे फीचर्स येऊन जातील. ड्राईव्ह इन्फॉर्मेशन, व्हेकल इन्फॉर्मेशन, ड्रायव्हर असिस्ट, नेव्हिगेशन वगैरे यासारखे फीचर्स येऊन जातात मित्रांनो. आणि या बाजूला तुम्हाला व्हॉइस कमांड वगैरे आपल्या येऊन जाईल, मोड्स वगैरे आपल्या याच्यात येऊन जातील मित्रांनो. आणि हॉर्न वगैरे आपल्या साईडला दिलेलेच आहेत असं. बाकी हेडलाईट कंट्रोल वगैरे मित्रांनो इथं दिलं तुम्हाला ऑटोमॅटिक हेडलाईट सेटअप वगैरे दिलेलं आहे मित्रांनो. आणि वायपर सेटअप वगैरे बघायला आपण ज्यांनी फ्रंटच्या आणि रिअरच्या दिलेले आहेत, आणि ज्यांनी तुम्हाला ऑटोमॅटिक वायपर सेटअपचा पण कंट्रोल वगैरे दिलेला आहे मित्रांनो तसं. बाकी स्क्रीन वगैरे बघता मित्रांनो ही तर येऊन जाईल आपल्या या प्रकारची ॲपर कारपे अँड्रॉइडचे तसं आरामात प्ले वगैरे होऊन जाते मित्रांनो. काही प्रॉब्लेम करायच्यात नाही आहे तशी. बाकी या बाजूला पण तुम्हाला स्क्रीनवरती दिली मित्रांनो, जे की पॅसेंजर बसेल मित्रांनो साईडला त्याची हिसाबाने युजेबल आहे मित्रांनो. पण ड्रायव्हर साईड कोणी काही दिसणार नाही मित्रांनो तेवढी जास्त. बाकी इथे मित्रांनो जसं पार्किंगचं फीचर वगैरे दिलेलं आहे, 360 कॅमेरा वगैरे दिलेला आहे मित्रांनो. तुम्ही डायरेक्ट पण इथून चालू करू शकता. ड्राईव्ह मोड वगैरे मित्रांनो इथं तुम्हाला मिळून जाते. पार्किंगचं बटन वगैरे आपल्या इथं दिले मित्रांनो सेंटरवरती. बाकी इथं तुम्ही मित्रांनो इथं टाईप सी चार्जिंग पॉईंट वगैरे तुम्हाला मिळून जाईल. आणि USB पण याच्यात दिलेलं आहे मित्रांनो तसं तुम्हाला. बाकी 6 स्पीड ट्रान्समिशन याच्यात मिळून जाईल मित्रांनो. आणि रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी वगैरे बघाल आपल्या गाडीची मित्रांनो, तर या प्रकारची येऊन जाते मित्रांनो. आणि रिव्हर्स कॅमेरा रिअलिटीमध्ये मित्रांनो चांगली आहे तशी, बघू शकता तुम्ही. बाकी मित्रांनो इथं तुम्हाला येऊन जाते जसं मोड्स टाईप दिलं, म्हणजे शॉर्टकट टाईप आहे मित्रांनो. तुम्हाला व्हॉल्यूमवर जायचं, AC इव्हेंट चालू करायचे, होममध्ये किंवा गाडीची इन्फॉर्मेशन वगैरे काय बघायची असेल डायरेक्टली तुम्ही डायरेक्ट याच्यात लावू शकता मित्रांनो. वगैरे मित्रांनो आपले या प्रकारचं येऊन जाईल मित्रांनो. ऑटो होल्ड संग आपले येऊन जाते. बाकी 2 कप फोल्ड वगैरे मित्रांनो आंबेडकरच्या तसं चांगलं दिलं मित्रांनो, जे की तुम्हाला स्लाइडेबल आहे मित्रांनो. बाकी ही जी सीट वगैरे मित्रांनो साईडची, यार पाठीमागून पॅसेंजर मित्रांनो समोर मागं त्या हिशोबाने करू शकते मित्रांनो, जर समोरचा पॅसेंजर समोर सीट करत नसेल तर. बाकी ऑटोमॅटिक IRBMच्या दिलेल्या मित्रांनो सनग्लासेस होल्डर वगैरे याच्यात तुम्हाला मिळून जाईल. बाकी आपण जर बघायला गेलो तिचं सनरूफ वगैरेबद्दल, तर या प्रकारे आपल्या गाडीचं सनरूफ वगैरे आपले मिळून जाईल मित्रांनो. आणि पूर्ण आपलं पॅनोरामिक टाईपचं सनरूफ वगैरे दिलेलं आहे मित्रांनो. बाकी साईडला मित्रांनो तुम्हाला इथं ॲडजस्ट स्टॉप बटन, टॅक्सिंग कंट्रोल आणि हिल डिसिंग कंट्रोलचे फीचर वगैरे देऊन जातील मित्रांनो. आता मुलं आपल्या गाडीचं सेकंड रो स्पेस वगैरे बद्दल, की हिच्या सेकंड रोमध्ये कसं आपल्याला स्पेस वगैरे मिळून जाईल मित्रांनो. बाकी तुम्हाला वाटायची जे काच वगैरे फिल्म वगैरे लावलेली आहे का, असं काही नाही मित्रांनो. फक्त याच्यावरती कडस वगैरे लावलेत मित्रांनो, जे आपल्या कंपनी कोण येऊन जातात. प्रायव्हसी पण बनवून राहते मित्रांनो, आणि गाडीमध्ये तेवढी जास्त ऊन पण येत नाही. बाकी इथं पियानो ब्लॅकची फिनिशिंग, पॉवर विंडो कंट्रोल वगैरे मित्रांनो. आणि इथं तुम्हाला सॉफ्ट टच वगैरे येऊन जाईल या प्रकारचं. बाकी बॉर्डर वगैरे तुम्ही खाली दिसू शकता. स्पीकर वगैरे ट्विटर वगैरे तसे दिले मित्रांनो. पण मित्रांनो तुम्हाला वेंटिलेशन तसे दिले मित्रांनो, तर हवा वगैरेची चांगली दिशी मिळून जाईल तुम्हाला. बाकी सेकंड रो मध्ये आपण बोलूया मित्रांनो, जसं स्पेस वगैरे तसं चांगला आहे मित्रांनो. बाकी टाईप चार्जिंग वगैरे मित्रांनो इथं दिलेले आहे, जे की 65 वॉट्सचं सपोर्ट करते. फोन वगैरे तुम्ही इथं पण ठेवू शकता मित्रांनो याच्यातनी, किंवा तुम्हाला खाली जर फोनवर ठेवायचा असेल तुम्ही खाली पण फोन ठेवू शकता मित्रांनो. बाकी इथं येऊन जाते याची AC वगैरे मित्रांनो, तुम्ही खाली पण फोनवर तसे ठेवू शकता. बाकी याच्यातनी तुम्हाला जे आपलं कप फोल्डर वगैरे मित्रांनो इथे मिळून जाईल. याच्यात तुम्हाला आमरेस्ट प्लस कप फोल्डर आहे मित्रांनो, हे 200 तसे कप वगैरे ठेवू शकता मित्रांनो. बाकी पॅरानॉमिकच्या संडोक वगैरे आपल्याला जाते मित्रांनो. आणि ही जी सेकंड वाली रो आहे मित्रांनो, ची सीट वगैरे तुम्हाला फोल्ड अनफोल्ड वगैरे करू शकता याला. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या रिअर प्रोफाइल वगैरे बद्दल, तर या प्रकारचं लोगो वगैरे मिळून जाईल मित्रांनो. आणि सेंटरवरती मित्रांनो तुम्हाला जो आपला महिंद्राचा लोगो वगैरे मित्रांनो ते तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. नवीन वाला लोगो बघू शकता तुम्ही. मला रिअर वायपर, डिफॉगर, वॉशर, हायलॅम्प, स्टॉप लॅम्प, शाफ्ट एंटीना, रुफर्स वगैरे हे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. बाकी इथे तुम्हाला रिव्हर्स कॅमेरा वगैरे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो, बघू शकता तुम्ही. बाकी X26 726 बॅजिंग वगैरे पण मिळून जाईल मित्रांनो. इथं तुम्हाला AX7L ची पण बॅजिंग वगैरे मिळून जाते मित्रांनो, जे आपलं व्हेरियंट आहे मित्रांनो. बाकी इथला एकदा बुट फेसला करू एकदा ओपन करा, म्हणजे डिकीला करू एकदा ओपन करा मित्रांनो.
पॉवर टेलगेवरच्या दिलेल्या नाही मित्रांनो, नॉर्मलच्या डिकीवर तशी दिलेली आहे. जर आपली ही जर सीट मित्रांनो वरती असली तर आपल्या 240 लिटरचा बुटस्पेस आहे, पण थर्ड रो जर फोल्ड केलेली आहे तर तुम्हाला बुटस्पेस चांगला आहे मित्रांनो याच्यातनी. मग तुम्ही तिघा चौघाचा पण सामीच्यात बसू शकते आरामात, 5 जण पण बसू शकते मित्रांनो. बाकी पाठीमागच्यासाठी मित्रांनो रिअर एसी वेंट आणि इथं 12 चार्जिंग पॉईंट वगैरे पण दिलेलं आहे मित्रांनो. जसं जे पाठीमागं बसतील बघा त्यांच्यासाठी मित्रांनो. चला याला घेऊ एकदा क्लोज करू मित्रांनो. बाकी टेलिग्राफबद्दल आपण पाहायला गेलो तर आपली एलईडी मध्ये आपल्या येऊन जाते मित्रांनो. बाकी इंडिक्स वगैरे आपल्या एलईडी मध्ये दिसत दिलेले आहेत. बाकी 60 लिटरचा डिझेल टँकर दिलेला आहे मित्रांनो. याला तुम्ही डायरेक्ट पण खोलू शकता. युरोग्राम पण टाकायला लागते मित्रांनो याच्यात नाही, कारण की डिझेल गाडीवर आहे येऊन जाते. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू व्हिडिओ कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू व्हिडिओ बघायचा असेल मित्रांनो मराठीमध्ये, ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम सगळ्यांना. जर आपल्या कार रिव्ह्यू मराठी चॅनलवर जर नवीन आलेला असेल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अजून कशा मराठी रिव्ह्यूसाठी.